नमस्कार. मी आता सध्या तपोवनमध्ये आलेला आहे, जे खूप सध्या महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात चर्चेचा विषय बनलेला आहे. जो का तपोवन ह्या 1800 झाडं कापायचे विषय चाललेले आहे. याच्यात सरकारचं आणि पर्यावरणप्रेमी जे म्हणतो आपण, पर्यावरणप्रेमी आपण सर्व आहेत, पण याच्यात काही गोष्टी अशा आहे का जे आपल्याला मान्य नाही आहे. तर इथं भरपूर लोक आलेले आहे या तपोवनात नाशिकमध्ये. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे का इथं काय चाललेलं आहे, नेमकी हे झाडं कापायला पाहिजे का नाही कापायला पाहिजे, काय चाललेलं आहे. तर इथे मॅडम आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय म्हणजे ही झाडांचं काय चाललेलं आहे या नाशिकमध्ये? नाशिकमध्ये सध्या ही महानगरपालिकेने सांगितलं की 1800 झाडं कापली जाणार आहेत. पण एका झाडावर असंख्य जीवांचं वास्तव्य असतं. 12 वर्षापूर्वी पण इथे कुंभ झाला होता आणि तो वृक्ष न कापताच झाला होता. सो आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की इथली झाडं कापू नये, कारण की ही झाडं जी आहेत ती ऑक्सिजन देतात, अनेक जीवांचं घर असतं, वास्तव्य असतं. आणि आमच्या नाशिकची शान आहे तपोवन. या इथे शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. रामाची भूमी आहे आणि या रामाच्या भूमीत असं वाईट काम होता कामा नये. त्यामुळे ही वृक्ष वाचलीच पाहिजे. मित्रांनो, राम म्हणजे ही रामाची कर्मभूमी नाशिक आहे. ज्या कर्मभूमी नावाने ओळखला जातो, ज्या तपोवनाने ओळखला जातो नाशिक, या नाशिकमध्ये आहे. आणि नाशिकमध्ये लोकांकडनं जाणून घेतो आहे का काय मत आहे लोकांचं, ह्या झाडं कापलं पाहिजे का नाही कापलं पाहिजे. दादा काय म्हणणं आहे तुमचं? नाशिकमधील झाड कापणं म्हणजे नाशिककरांचं बळी घेणं होतं. नाशिककरांचं झाड हे म्हणजे तपोवनातील जे झाड आहेत हे नाशिककरांचा श्वास आणि जीवन आहे. या झाडांना जर तोडलं तर नाशिककरांना एक प्रकारे फाशी देणं म्हणजे फाशी देणं असं होईल. नाशिककरांना या झाडांमुळे आणि या निसर्गरम्य वातावरणामुळे एक नाशिकला शोभा आहे. या नाशिकचं तुम्ही भयभराट वातावरण आणि म्हणजे वातावरण इथलं खराब करू नका. जिथे तुम्हाला योग्य जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही साधुग्रामची जागा करू शकता. या ठिकाणी म्हणजे याच्यात पण करू शकता ना साधुग्रामची जागासाठी. इथे प्रभू श्रीरामनी वनात मध्ये वनवास केली, तर ही जागा तपोवन झालं. जर ही वन नाही राहिलं तर मग राम कसं काय राहणार नाशिकमध्ये, हा प्रश्न पडलेला आहे लोकांकडे. इथे म्हणजे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. हे म्हणजे राम लक्ष्मण सीताचं हे पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणचं स्नानाला जर तुम्ही हे करत असाल तर आम्ही नाशिककर तिथे आम्ही उभे राहणार तरुण. बरं मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलं नाशिकमध्ये लोकांचं काय म्हणणं आहे. दादा काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रशांत दिघे आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की गिरीश महाराजांनी सांगितलं की आम्ही झाडांची पुनर्लागवड करणार आहोत, म्हणजे हे झाडं स्थलांतर करून लावणार आहोत. पण ह्याच्यामध्ये असा इतिहास आहे की तुम्ही जी झाडं लावतात त्याच्यामध्ये 20% झाडंसुद्धा जगत नाही. पुन्हा जर त्याची तुम्ही त्याची जर लागवड केली म्हणजे तुम्ही 1700 झाडे तोडणार, त्याचे 20% म्हणजे फक्त 340च झाडं पुन्हा जगण्याची त्याची शक्यता आहे. तर मग हा सगळा कशासाठी करावं? जे आता आहेत त्यालाच चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन करावं. आणि तुम्हाला जर जास्त झाडं लावायचीच आहेत तर मग ती एक्स्ट्रा झाडं दुसरीकडे लावावीत ना, ही झाडं पण तशीच राहू द्यावीत, असं माझं एक नाशिककर आणि एक पर्यावरणप्रेमी म्हणून हे मत आहे. तर मित्रांनो, मी आज तपोवनात आलेलो आहे आणि प्रत्येक माणसाकडनं जाणून घेतो आहे. एक माणूस तिथं आलेलं आहे, लांबून आलेले आहे बरेच लोक. काका काय म्हणणं आहे आपलं, काय नाव? गोविंद विधात आहे माझं नाव. हे झाडं जेव्हा लावलं होतं विनायक पांड्यांच्या टायमाला, त्या टायमाला वृक्षदिंडीमध्ये मी होतो. हे झाडं जेव्हा लावलं होतं ते इथं झोपडपट्टी सगळे होऊन जायची. महापालिकेने इथे झोपडपट्टी होऊ नये म्हणून ते झाडं लावले होते. झोपडपट्टी काढायला त्यावेळेस त्याला खूप आलं. पण आता लावलेले झाडं आहे त्याचे प्लॅनिंगमध्ये ते ठेवून कसा कुंभमेळा करता येईल, शक्यतो हा प्रयत्न असावा. पण एवढे जे गोळा झालेले आहेत सगळे वृक्षप्रेमी, यांना माझं एक नम्र निवेदन राहील की आपण विद्युत दाहिनीमध्येच महानगरपालिकेमध्ये अंत्यविधी झाला पाहिजे असा एक कायदा पास करून घ्यावा की ज्याला महानगरपालिका हद्दीत जर आपला अंत्यविधी करायचा असेल आपल्या घरातल्या कोणाचा तर त्यांनी तो विद्युत दाहिनीतच करावा. कारण नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये रोजच्या 140 मावती होतात आणि 140 मावतींना साधारणतः 70 ते 80 झाडं रोज जाळले जातात. तो जर कायदा जर झाला, इंग्रजांनी कायदे करूनच काही गोष्टी ठिकाण. आणि हिंदू धर्म फ्लेक्झिबल आहे. हिंदू धर्माला सुरुवातीला विरोध होतील पण ते ऐकतील. आणि विद्युत दाहिनीमध्ये करताना गोवऱ्या, काटक्या, कापूर, तुळपत्या याचा वापर केला जातो. तर तो एक कायदासुद्धा करावा विद्युत दाहिनीमध्ये करण्याचा. काही लोक म्हणतात 1700 1800 जे काय किती वृक्ष असतील
साधारणतः सगळे मिळून जे आहे ना त्यांनी 1700 आकडा सांगितलेला आहे. ऍक्च्युली तो त्याच्यापेक्षा बी जास्त असू जास्त शकतो. असतो तर ते बारीक बारीक धरलेले असते. बारीक त्यांच्या नियमात आहे ना ते बारीक 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 झाड धरलेलं असतात आहे. ते झुडपं काहीतरी वगैरे जे MM चं आहे असतं. जे बी काही होईल ना आता ते सगळं वृक्ष प्रेमींच्या समोर राहील. आणि आमचा आधी आग्रह असा राहील का झाडांना तुम्ही दोरी बांधून त्याचा तंबू तयार करा. इथं बरोबर. पक्क स्ट्रक्चर वगैरे कर. बाकी तो हा बीप जे काय होता तो तर आम्ही निकालात काढले. तो आमचा विजय झालेलाच आहे. फक्त तो पेपरवर अजून यायचं बाकी आहे. तो हा बीपचा जो होणार आहे तो जवळजवळ कॅन्सल झाल्यात जमा येतो. मित्रांनो हा संध्याकाळचा टाईम आहे तरी तुम्ही बघू शकता इथं तपोवनमध्ये लोक. आणि आपण म्हणतो जेव्हा उन्हाळ्यात येतो तेव्हा आपण घरात AC लावलं तरी एवढं थंड भेटत नाही. पण तेव्हा ह्या तपोवनमध्ये लोक येऊन बसतं. आणि आपण पण विचार करतो का हा तपोवन नाशिकची पुण्यनगरी ह्या नावाने ओळखला जातो तपोवन. जर तपोवन नाही राहिला तर राम कसं काय राहतील नाशिकमध्ये? काय म्हणणं आहे आपलं? जे झाडं आहेत इथे जी आपणच लावली आणि आपणच म्हणायचं की नाही आधी लावताना त्यांनी ते बघितले नाही कुठले काय आहे. आणि आता आपल्याला सांगतात की ही विदेशी झाडं आहे, हे असं आहे तसं आहे, असं करून त्यांना ते काढायचे होते. विदेशी झाड जरी असलं तरी झाड हे आपल्याला ऑक्सिजन देतं. आणि नाशिककरांचे सगळ्या नाशिककरांचं म्हणणं हेच आहे की ही तपोभूमी आहे. या तपोभूमीमध्ये राम राहिलेले आणि अशा भूमीचं तुम्ही म्हणजे इथलं वृक्षतोड करून तुम्ही काय मिळवणार आहे. आणि आम्ही याला विरोध करतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही धर्माच्या विरुद्ध आहात. आम्ही धर्माच्या विरुद्ध नाही, उलट आम्ही धर्माप्रमाणे इथे राम राहिलेला आहे, सगळं झालेलं आहे, तो तसंच राहायला पाहिजे असं करण्यासाठी आम्ही विरोध करतो. आणि हे म्हणजे राजकारण आणून त्याच्यामध्ये राजकारण मी आणून एक सांगू शकतो ह्या झाडांचं काही धर्म नाही काही जात नाही. आपण माणसामध्ये धर्म हे जात आहे पण या झाडांचा काहीच जात नाही काही धर्म नाही आहे. ह्या सगळ्या झाडांनी सर्वांना ऑक्सिजन देतात. हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो हा कधी जाती धर्म नाही ह्या झाडांचा. पण लोक इथं जमा झालेला आहे. एक लोकांकडनं मी समजून घेतो आहे नेमकी काय म्हणणं आहे. लोकांचं काय म्हणणं आहे. सरकार तर म्हणतं सरकारचं म्हणणं काय आहे लोकांचं म्हणणं काय आहे. 20-25 दिवसापासून सगळ्या नाशिकमध्ये सगळी खळबळ माजलेली आहे की झाडं कापणार हे म्हटल्यावर सगळ्यांची झोप गेली आहे. झाडं कापणार म्हणजे झोप गेलेली लोकांची झोप उडाली. त्याच्यामुळे सगळेजण म्हणजे जरी इथे आले नाही तरी पण सगळीकडे चर्चा तीच आहे की झाडं का कापतात, तपोवनातली झाडं का कापतात. मित्रांनो वन नाही राहिलं तर राम राहणार नाही. कुंभमेळा करून काहीच फायदा नाही. तर मी सरकारला विनंती करतो गिरीश महाजन साहेबांना विनंती करतो ह्या लोकांनी तुम्हाला निवडून आणलं आहे सरकार बनवली आहे तर ह्या लोकांचं तरी ऐका. नाव आहे सर माझं नाव सचिन खनिजो आहे. मी नाशिकचा रहिवासी आहे आणि एक नाशिककर म्हणून माझी एक विनंती आहे की आपल्याला जे काही इथं तपोवनमध्ये झाडं तोडून तुम्ही जे काही साधू संतांसाठी जे घरं बनवणार आहेत तर ते जे काही घरं तुम्ही तात्पुरते 3 महिने 4 महिने 6 महिन्यासाठी बनवणार आहात तर तुम्ही ते बांबूचे बनवावे, नैसर्गिकदृष्ट्या बनवावे, जेणेकरून घासपासून बनवावे, ना की तुम्ही पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंचे बनवावे. आणि ह्या झाडांच्या अवतीभोवतीच या झाडांच्या खालीमध्येच तुम्ही झोपड्या बनवू शकतात. एवढी तरी जागा आहे, मुबलक जागा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हा प्रयत्न करू नका की ग्रीन झोन काढून आणि तुम्ही येल्लो झोन करणार, येल्लो झोन काढून तुम्ही कोणाला तरी ठेकेदाराला देणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळ्या पर्याय सुचवणार. तर त्या भानगडी न करता तुम्ही ज्यांना टेंडर ऑलरेडी दिलेला असेल की तुम्ही पत्र्याच्या झोपड्या बनवा किंवा प्लॅस्टिकच्या झोपड्या बनवा त्याच्यापेक्षा तुम्ही बांबूचे त्यांनाच ऑर्डर द्या, त्यांनाच टेंडर द्या की तुम्ही त्यांना बांबूचे झाडं बनवून बांबूचे झाडं तोडून किंवा बांबूचे तुम्ही इथं झोपड्या बनवावे. पण या नैसर्गिकदृष्ट्या यांना बनवावे या तपोवनमध्ये, ना की तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट किंवा पत्र्याचे बनवून तुम्ही याचा नुकसान करू नका नैसर्गिक वस्तूंचा. ही आमची प्रार्थना आहे. इथं कोणीही राजकीय दृष्ट्या कोणी विरोध करत नाही आहे. हे सर्व प्रत्यक्ष पक्षाने समजून घ्यावे आणि ज्यांनी प्रत्येक पक्षाला इथं येऊन करायचं असेल त्यांनी सपोर्ट हा राजकीय हेतू बाजूला ठेवून इथं आपल्याला सपोर्ट करावा हीच आमची प्रत्येक पक्षालाही विनंती आहे. मित्रांनो हे काही राजकारण नाही आणि हे काही राजकारणी लोक नाही. हे पर्यावरण प्रेमी म्हणतो, पर्यावरण प्रेमी आपण सर्व आहेत, आपण सुद्धा आहेत. पण ह्या वनासाठी जर थोडंसं आपलं योगदान राहिलं तर आपण पुढे जाऊन माझा आई मी जेव्हा लहान होता माझा आई म्हणायचं एक जंगलामध्ये आग लागलेली होती, एक चिमणी होती, ते पाणी आणायचं आणि टाकायचं, लोक हसायचं त्याच्यावरती तर ही काय करणार. पण त्याचं तेवढं त्यांनी सांगितलं का जेव्हा सर्व कोणी राहणार नाही तेव्हा एक योगदान राहील
काही एकाने काहीतरी केला होता, तर या वनासाठी मी थोडं काही केलं आहे, माझं पण योगदान राहील. जय महाराष्ट्र.